आणि यानंतर एक किळसवाणी बातमी आहे। मेसच्या जेवणामध्ये किडे आढळल्याचं पाहायला मिळालंय। अन्न आणि औषध प्रशासनाकडून घटनेची गांभीर्याने दखल घेण्यात आली। अन्नामध्ये किडे असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। नागपूरच्या एम्स मधला हा धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय। अन्न व औषध प्रशासनानं याच्यावरती कारवाई करत सध्या पुढील तपास सुरू केलेला आहे। अन्नामध्ये किडे आढळून आलेले आहेत। नागपूरच्या एम्स मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घ्यात माझा सहकारी तेजस मोहतुरे आपल्या सोबत आहे। तेजस, काय होतं नागपुरात? कारण जर एवढ्या चांगल्या मेसमध्ये जर अन्नामध्ये जर किडे आणि आळ्या जर आढळत असतील तर मग आरोग्यावरती सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होते। सध्या तिथल्या या सगळ्या प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उपस्थित होते। अन्न व औषध प्रशासन सध्या काय कारवाई करते आणि या प्रसंगी कुणाला अटक करण्यात आलेली आहे का? आवाज येत नाही म्हणा, तुला सांग। काही तांत्रिक कारणामुळे तेजसचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। आपण पाहतोय सध्या नागपूरमधलं हे प्रकरण आहे। एम्स मध्ये अन्नामध्ये जे अन्न शिजवलं जातं, जे अन्न चांगलं अन्न म्हणून आपल्या ताटामध्ये वाढलं जातं, याच ताटामध्ये जे अन्न आहे त्या अन्नामध्ये किडे आळ्या या आढळून आलेल्या आहेत। नागपूरमधल्या एम्स मधला हा सगळा धक्कादायक प्रकार आहे। अन्न व औषध प्रशासनानं ही कारवाई करण्यात आलेली आहे। पुढचा तपास सुद्धा सुरू आहे। मात्र हे भीषण वास्तव सध्या समोर आले। अन्न आणि औषध प्रशासनाकडून या घटनेची गांभीर्याने दखल सुद्धा घेण्यात आलेली आहे। मेसच्या जेवणामध्ये हे किडे आढळल्यानं सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित होते।